आता इडली सारखी गोष्ट आपल्याला सॅटर्डे किंवा संडे अशाच दिवशी बघायला मिळते, कारण हे सगळे नाश्ते ना आपले सॅटर्डे किंवा संडे आणि सुट्टीच्या दिवशीच होत असतात। आता याला नाश्ता म्हणण्यापेक्षा ब्रंच म्हटलं तरी चालेल, कारण आम्ही हा नाश्ता दुपारी 12 वाजता केला होता। मम्मी आणि बहीण आल्यामुळे आम्ही रात्रभर गप्पा वगैरे मारत बसलो होतो। रात्रभर नाही म्हणता येणार, म्हणजे 1-1:30 वाजेपर्यंत वगैरे, त्यामुळेच सकाळी उठायला सुद्धा लेट झाला होता। आता इथे मम्मीचं असं चाललेलं की मी लसणाची चटणी बनवून ठेवते, कारण ती स्मितला खूप आवडलेली। कारण स्मितले तिला सांगितलं होतं की अजून एक डब्बा लसणाची चटणी बनवून ठेव आजी। तर स्मितला असं वाटलं असेल कदाचित की जशी आजीने चटणी बनवली आहे तशी आईला जमेल की नाही। आता आपल्या नातवांची इच्छा कोणते आजी बाबा पूर्ण करत नाही, तसंच आता आजीने पण त्याची इच्छा पूर्णच केली। अजून एक डब्बा लसणाची चटणी वाटूनच ठेवली। आता मला असं वाटतंय की अजून एक महिनाभर तरी मला ही लसणाची चटणी नक्कीच पुरेल आणि मला काही ती बनवावी सुद्धा लागणार नाही। आता बहीण, मम्मी आणि मी, आता आम्ही तिघी असल्यामुळे बघा हे असे नखरे वगैरे चालू आहेत आमचे आणि अशा गप्पा गोष्टी चालू होत्या। आता मम्मी ज्या गोष्टीसाठी आली होती तर ती गोष्ट आम्ही आदल्या दिवशीच बनवून ठेवली होती, ते म्हणजे हे मेथीचे लाडू, कारण आम्हाला दोघींना सोबतच बनवायचे होते। आता आम्ही नाश्ता करायला घेतलाय म्हटल्यावरती लुसीने असं बसलंच पाहिजे, कारण ती अशीच बसते जेव्हा आम्ही नाश्ता किंवा जेवायला बसतो तेव्हा। नाश्ता झाल्याच्या नंतर जिजाचं इथे जरा डान्स वगैरे करून दाखवणं चालू होतं आणि आम्ही सुद्धा कॉफी पीत पीत जरा तिच्या डान्सची मजा सुद्धा घेत होतो। आता इथे बघा कशा मस्त स्टेप वगैरे मारते आणि छान हलत डुलत तिचा डान्स चालू होता। आता जेवणामध्ये काय करायचं म्हटल्यावरती ही चिकन बिर्याणी करायची ठरवली, जी की मी नाही खात, पण आहोंना मेहुणीच्या हातची चिकन बिर्याणी खायचीच होती तर चिकन बिर्याणीच करायला घेतली। आता बहीण जेवण बनवणार म्हटल्यावरती मी त्या टायमाचा फायदा करूनच घेतला आणि आहोंचे हेअर कलर करायचे होते तर तो कलर करायला घेतला। आता मी त्यांना बऱ्याच वेळा म्हटलंय की तुम्ही सॅलॉन मध्ये कलर करूनच घेत जा, घरी आल्याच्या नंतर मग मला कलर वगैरे करायला लावत जाऊ नका, नाहीतर मग त्या सॅलॉनचे पैसे मला देत जा। तर त्याच्यापैकी एकही ते करत नाहीयेत आणि अशी फुकटची सगळी कामं माझ्याकडून करून घेतात। तुम्हाला काय वाटतं, मी ही फुकटची कामं करावी की नाही करावी? तर चला, आता इथे बिर्याणी वगैरे तयारच होती। आता तुम्हाला माहितीच आहे की मी चिकन वगैरे खात नाही, मी नॉनव्हेज पूर्णच खात नाही असं काही नाहीये, फिश, अंडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी खाते। आता ही बिर्याणी खाईपर्यंत संध्याकाळ सुद्धा झाली होती। तर चला असो, संध्याकाळी चहा वगैरे घेऊन मम्मी ते निघाले होते आणि लुसीचं असं जरा लाड प्यार चाललं होतं। 2-3 दिवस कसे गेले ना आम्हाला कळलं सुद्धा नाही, कारण जिजा वगैरे होतीच आणि तिच्यासारखं लुडबुड लुडबुड ह्या सगळ्या गोष्टी होत्याच। आता इथे बघा आमचं भावावर किती प्रेम आहे आणि माऊवर सुद्धा। तर आता इथे लुसीला असं वाटलं की आजी अचानकच कुठे चाललीये बॅग घेऊन, म्हणून ती सुद्धा उठली, कारण ना तिला सुद्धा अशी घरामध्ये माणसं वगैरे असतील ना जास्त तर तिला पण असं बरं वाटतं। तर आता इथे बघा मेहुणा मेहुणीचं थोडंफार प्रेम दाखवून झाल्याच्या नंतर आम्ही निघालो त्यांना सोडवायला। त्यांच्यासोबत तुम्हा सगळ्यांना सुद्धा बाय करते, पण त्याआधी जर तुम्ही शॉर्ट बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि रील बघत असाल तर फॉलो नक्की करा। चलो बाय।